नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी दीपाली जोशी. आपण आज वाचत आहोत सुधा मूर्ती लिखित गोष्टी माणसांच्या या पुस्तकातील गोष्ट तिसरी. आज आपण त्यांना घासू म्हणतो, पण उद्या. मी MCAच्या मुलांना गेली कित्येक वर्ष कम्प्युटर सायन्स हा विषय शिकवत आहे. रोज अनेक विद्यार्थी माझे संपर्कात येतात. ते सगळेच काही अजून स्मरणात राहिलेले असतील असं नाही, पण त्यातील काही मुलांच्या आठवणी मात्र माझ्या मनात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत. ही मुलं काही जगावेगळी बुद्धिमान होती अशातला भाग नाही, पण त्यांच्यातील प्रत्येकात काहीतरी असा एखादा गुण होता ज्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी उठून दिसत. माझ्या पहिल्या बॅचमध्ये हसन नावाचा एक हुशार विद्यार्थी होता. हा हसन उंच होता, देखणा होता. त्याची स्मरणशक्ती चांगलीच तीव्र होती. तो चांगल्या सधन घराण्यातील एकुलता एक मुलगा होता. मी सर्वसाधारणपणे सकाळचा पहिला तास घेते. हा 9 वाजता असतो, नाही तर मग दुसरा तास घेते. तो 10 वाजता असतो. मला ही सकाळची वेळ जास्त पसंत आहे, कारण त्यावेळी मुलंसुद्धा चांगली ताजीतवानी असतात. त्यांचं शिकवण्याकडे व्यवस्थित लक्ष असतं. अगदी सुरुवातीला हा हसन कधी ठळकपणे माझ्या नजरेत भरला नाही. याचं मुख्य कारण म्हणजे तो वर्गात कधी नियमितपणे हजरच नसे. क्वचित कधीतरी तो एखाद्या चाचणीसाठी किंवा परीक्षेसाठी उगवायचा. वर्गात सातत्याने अनुपस्थित राहणाऱ्या मुलांना आम्ही जेव्हा भेटायला बोलवायचो तेव्हा माझी आणि त्याची हमखास गाठ व्हायची. तो इतक्या अजिजीनी गयावया करत त्याची हजेरी भरण्याची लावण्याची विनंती करायचा की त्याला नाही म्हणणं माझ्या जीवावर यायचं. पण कधीकधी मलासुद्धा त्याचा राग यायचा. मी म्हणायची, मुळीच नाही, मी तुझी हजेरी मुळीच लावणार नाही. काहीतरी शिस्त पाहिजे. येस मॅडम, तो क्षमा याचना करत म्हणायचा. आता पुढच्या 6 महिन्यापासून मी तुमच्या प्रत्येक तासाला नक्की बसणार. मला या वेळेपुरतं माफ करा ना. टू अर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह इज डिवाइन. चूक करणं हे माणसाचं लक्षण आहे, तर चुकीला क्षमा करणं हे देवत्वाचे लक्षण आहे, असं तुम्हीच तर आम्हाला शिकवलंय ना. त्यानंतर जास्त वेळ त्याच्यावर राग धरून राहणं शक्यच होत नसे. जी मुलं वर्गात नियमित हजर नसतात अशा मुलांचा शिक्षकांना नेहमीच राग येतो. पण त्यांच्या गैरहजर राहण्यामुळे जर त्यांचं वार्षिक परीक्षेत नुकसान होत असेल तर मात्र शिक्षकांचं हृदय स्वाभाविकच विरघळतं. अखेर मुलांना शिस्तीचा बडगा दाखवण्यापेक्षा मुलांच्या कल्याणाची शिक्षकांना अधिक काळजी असते. अर्थात शिस्तीचं महत्त्वही कमी आहे असं मानून चालणार नाही. हसन बरोबरचं हे नाटक दर 6 महिन्यात ठरलेलं होतं. मी चिडायची, त्याला धमक्या द्यायची आणि अखेर मान्य करायची. दरवेळी आपण नियमितपणे उपस्थित राहणार असल्याचं वचन हसन द्यायचा. त्यानंतरचा आठवडाभर तो नियमितपणे वर्गात यायचा आणि परत आपले पहिले पाढे 55. दरवेळेला पुरेशी उपस्थिती न भरल्याबद्दल त्याच्याकडे निराळच काहीतरी कारण असायचं. दुर्दैवाची गोष्ट अशी की प्रत्येक वेळी मला त्याची ती कारणं खरी वाटत. तो मूळचा अत्यंत हुशार असल्यामुळे दर परीक्षेत तो फर्स्ट क्लास मिळवायचा. एकदा मात्र मला त्याच्या या सबबी ऐकून घ्यायचा कंटाळा आला. अखेर मी त्याच्या पालकांना बोलवून घेतले. तुमचा मुलगा खूप बुद्धिमान आहे. त्याचं वागणंही मुळीच उद्धट वगैरे नाही, पण त्याला शिस्त अजिबात माहीत नाही. तो जर वर्गात नियमितपणे उपस्थित राहिला आणि प्रयोगशाळेत वेळच्या वेळी प्रात्यक्षिकांसाठी आला तर तो गुणवत्ता यादीतसुद्धा येऊ शकेल अशी माझी खात्री आहे. पण मी काही त्याला ही गोष्ट अजून पटवून देऊ शकले नाही. तुम्ही जातीने या बाबतीत दखल दिलीत तर फार बरं, नाहीतर या गोष्टीचा त्याच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. हसनचे वडील स्वतःच्या कामाच्या व्यापात व्यस्त असत. त्यांनी माझं हे बोलणं काही विशेष मनावर घेतलं नाही. ते म्हणाले, त्याची प्रगती तशी उत्तम आहे ना, मग मला तेवढं बास. मुलं जर मोठी झाली की ती आपलं काही ऐकत नाहीत. जीवनाच्या अनुभवातूनच ती काय ते शिकतात. पण त्याच्या आईचे डोळे मात्र पाण्याने भरले होते. मॅडम, त्याची आई म्हणून मी कुठेतरी कमी पडले आहे. तो माझं अजिबात ऐकत नाही. तो रात्र जागून गाणी ऐकतो, मित्रांशी गप्पा करतो. सकाळी 6 वाजता तो झोपतो. तो तासाला उपस्थित राहणार तरी कसा? मी त्याला काही सांगायला गेले तर तो त्याकडे दुर्लक्ष करतो. तो मला म्हणतो, तू सारखं तेच तेच काय बोलतेस? अखेर तिथेच दोघा आईवडिलांचं भांडण जुंपलं. वडील म्हणाले,
तू त्याची आई आहेस ना, त्याला सुधारणं तुझं काम आहे. तूच जास्त वेळ त्याच्याबरोबर असतेस, मी तर कामातच असतो. सगळी चूक तुझीच आहे. त्यावर त्याची आई म्हणाली, हो, पण तुम्ही त्याचे वडील आहात. मुलांना धाक लावणं किती अवघड असतं. तुम्ही त्याच्याशी समोरासमोर मोठ्या माणसासारखं बोलू शकता. आयुष्यात काही केवळ पैसा मिळवला की झालं असं नाही. त्यांचा असा वाद आणखी थोडा वेळ चालला. शेवटी त्यांच्याशी बोलूनही त्यातून निष्पन्न काहीच झालं नाही. हसनचं वागणं जसं होतं तसंच चालू राहिलं. अखेर त्याचा कोर्स संपला. तो नेहमीसारखा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. तो तसा चांगला मुलगा होता. तो मला भेटायला आला व त्याने माझे आभार मानले. मॅडम, तुम्ही गेली 3 वर्ष मला शिकवलं. त्याबद्दल तुमचे आभार मानायचे आहेत. खरं तर तुमच्या चांगुलपणामुळेच माझी उपस्थिती भरू शकली. कॉलेजातील सर्वच शिक्षक तुमच्यासारखे कनवाळू असते तर किती बरं झालं असतं. मी जोरात हसले. जर देवाच्या मनात असेल तर आपली परत भेट होईल. पण त्यानंतर हसनची काही गाठ पडली नाही. या गोष्टीला पुष्कळ काळ लोटला. मी त्याच्याविषयी सगळं विसरूनही गेले. कित्येक वर्ष गेली. मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं. त्यांच्यातील काही मुलं तर फार मोठी माणसं बनली. काही खूप कीर्तिमान झाली, काही श्रीमंत झाली, तर काही सामान्यच राहिली. माझ्या दृष्टीनं ती सर्वच मुलं मला आपल्या स्वतःच्या मुलांसारखी वाटत. त्यातील काही तर अजूनही माझी आठवण काढतात. मला शुभेच्छा देण्यासाठी पत्र पाठवतात. लग्नाची, बारशाची, वास्तुशांतीची निमंत्रणं पाठवतात. त्यावेळी जर मी गावात असेल तर आवर्जून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहते. कारण जुन्या आठवणी, जुने मित्र, जुने विद्यार्थी हे सगळे मला दुर्मिळ आणि म्हणूनच अनमोल वाटतात. त्यांना माझ्याविषयी वाटणारं अमाप प्रेम मला शक्ती देऊन जातं. एक दिवस माझ्या सेक्रेटरीने मला सांगितलं, शाळेच्या अध्यापनामध्ये वापरण्यास उपयुक्त असं अत्याधुनिक सॉफ्टवेअर विक्रीसाठी घेऊन एक माणूस मला भेटायला ऑफिसात आला होता. मी खरं तर खूप कामात होते. पत्रांचा हा भला मोठा ढीग टेबलवर पडला होता. त्या सर्वांना उत्तर द्यायची होती. या विक्रेत्याशी बोलायला आता माझ्यापाशी खरंच वेळ नव्हता. त्यामुळे मी सेक्रेटरीला सांगितलं, त्याला दुसऱ्या कोणाला तरी जाऊन भेटू दे, मला वेळ नाही. पण माझी सेक्रेटरी म्हणाली, तो फक्त तुम्हालाच भेटायचं असा हट्ट धरून बसलाय. तो तुमचा विद्यार्थी आहे. मला माझे सगळे विद्यार्थी किती आवडतात हे तिलाही माहीत होतं व त्यामुळे ती त्याला नाही म्हणू शकली नाही. तसं असेल तर त्याला दुपारी 2ची वेळ दे. दुपारी सुमारे 35चा जरासा जाडसर मनुष्य आपलं सॉफ्टवेअर घेऊन माझ्या ऑफिसात वाट बघत बसला होता. त्याच्या डोक्याचे केस जरा विरळ होऊ लागले होते. त्याचा चेहरा तसा ओळखीचा वाटला. तरी पण तो नक्की कोण ते काही लक्षात येईना. त्याने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केलं आणि म्हणाला, मॅडम, मला ओळखलं का? कदाचित तुम्ही ओळखणार नाही. तुमचे सगळे विद्यार्थी तुम्हाला कसे आठवणार? खिडकीतून आपल्याला बाहेरचं जग दिसू शकतं, पण बाहेरून आतल्या सगळ्या गोष्टी नीट दिसत नाही. त्याने वापरलेली उपमा मला आवडली. हा नक्कीच माझा विद्यार्थी होता. कारण मी वर्गात शिकवताना हे वाक्य नेहमीच वापरत असे. पण तरीही तो नक्की कोण हे काही माझ्या लक्षात येईना. मॅडम, मी तुमच्या क्लासमधला लेट लतीफ, नेहमी उशिरा येणारा, तो म्हणाला. त्याच्या तोंडचे हे शब्द ऐकून तो कोण ते मला बरोबर आठवलं. अरे हसन, तू कसा आहेस? तुला भेटून खूप दिवस झाले. त्याला भेटून मला खरोखर खूप आनंद झाला होता. मॅडम, मी मजेत आहे. तुमचे अनेक पाठ मला अजूनही आठवतात. कुठले? डाटाबेस मॅनेजमेंटचे, सीचे की पास्कलचे? सॉफ्टवेअरचे पाठ नव्हे. मॅडम, तुमचे मूल्य शिक्षणाचे पाठ ते आठवतात मला. मी यांना कुठले मूल्य शिक्षणाचे धडे दिले बरं? मला तर काही आठवेना. मी कम्प्युटर सॉफ्टवेअरचा तास घेत असताना मुलांना अधूनमधून छोट्या छोट्या गोष्टी नेहमी सांगत असते. एवढं मात्र खरं. तर मग हसन, सध्या काय चाललंय तुझं? त्याचा चेहरा जरा उतरला. मॅडम, मी हे सॉफ्टवेअर विकतो. गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र शिकवायला खूप उपयोगी आहे हे. हे खरं तर शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही उपयुक्त आहे. तुमच्या फाउंडेशनतर्फे शालेय शिक्षणाला बरीच मदत केली जाते असं मी ऐकून आहे. मला वाटलं कदाचित तुम्हाला या सॉफ्टवेअरमध्ये रस वाटेल. हसन, गेली इतके वर्ष तू काय करत होतास? त्याच्या वर्गातील अनेक मुलं आज सॉफ्टवेअर क्षेत्रात उच्च पदाला जाऊन पोहोचली होती.
याची मला कल्पना होती. हसन तर इतका बुद्धिमान मुलगा. त्यानं तर नक्कीच काहीतरी भरीव कामगिरी करून दाखवली असती. पण त्याऐवजी इथे तो दारोदार जाऊन शाळेसाठी लागणारं सॉफ्टवेअर विकत होता. मॅडम, तुम्हाला माहीतच आहे कॉलेजात मी किती अनियमित होतो ते. पदवीधर झाल्यानंतर सुद्धा माझी ती सवय तशीच राहिली. मी सकाळी उशिरा उठायचो. मी खूप आळशी होतो. माझी आई खूप संतापत असे. तिची मनस्थिती ढळत चालली. पण मी त्या गोष्टीची पर्वा केली नाही. मी तिच्याकडे काही लक्षच देत नसे. आई-वडिलांनी फारच दडपण आणलं तेव्हा मी एक नोकरी पत्करली. पण तिथेसुद्धा मी ऑफिसात उशिरा जाण्याची सवय काही सोडली नाही. मी कधी दिलेली वेळ पाळत नसे. कोणत्याही गोष्टीची सर्वस्वी जबाबदारी अंगावर घेत नसे. शिवाय मला विषयाचं सखोल ज्ञानही नव्हतं. कॉलेजात तर मी विशेष कधी अभ्यासही केला नाही. परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवण्याचा आणि ज्ञानाचा काही फारसा संबंध नसतो. मी परीक्षा जवळ आली की अभ्यास करायचो. संभाव्य प्रश्न कोणते येतील तेवढे पाहून उरलेले धडे ऑप्शनला टाकायचो. मी मनात म्हणायचो, पुढे नंतर आपण हा सगळा अभ्यास व्यवस्थित करूच. पण विषयाचं सखोल ज्ञान जर नसेल तर पुढे त्या विषयात काम करणं अतिशय कठीण असतं. जी मुलं खूप मेहनत करत त्यांची मी नेहमी खिल्ली उडवत असे. त्यांना मी घासू म्हणत असे. पण तेच घासू आज कोट्याधीश झाले आहेत. माझ्या अशा वागण्यामुळे ऑफिसातही कोणाचं माझ्याबद्दल चांगलं मत नव्हतं. या अशा माणसाला कामावर तरी कोण ठेवणार. त्यामुळे मी जी कोणती नोकरी धरे ती सुटायची. त्यामुळे मला नैराश्याने घेरलं व मी घरीदारी, ऑफिसात सर्वत्र चिडचिड करण्यास, भांडण तंटा करण्यास सुरुवात केली. अखेर माझ्या या वागण्याला वडील इतके कंटाळले की त्यांनी मला वेगळं राहण्यास सांगितलं. खरं तर मला पहिल्यापासून इतकं स्वातंत्र्य होतं, पण मी कधी चांगल्या सवयी लावून घेतल्या नाहीत. आजची माझी जी स्थिती आहे त्या सर्वाला माझ्या जुन्या सवयीच कारणीभूत आहेत. मला हसनविषयी वाईट वाटलं. खरं तर इतका बुद्धिमान आणि सुस्वभावी मुलगा, पण आयुष्यात यश मिळवू शकला नाही. हसन, तुला तुझ्या अंगचे दोष कळून चुकले होते ना, मग तू सुधारू शकला असतास. तुझ्या आयुष्याला चांगलं वळण लागू शकलं असतं. माणूस कोणत्याही वयात पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो. असा निराश होऊ नकोस. तू छोटी लढाई हरला असलास तरी तू मोठं युद्ध नक्की जिंकू शकशील. मॅडम, जुन्या सवयी इतक्या सहजासहजी जात नाहीत. पण हसन, सवयी बदलणं नक्कीच शक्य असतं. अशक्य असं या जगात काहीच नाही. त्यासाठी फक्त तुझ्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे. तुझ्या अंगात केवढी प्रचंड क्षमता आहे याची तुला स्वतःलाच नीटशी कल्पना नाही. तू एक गोष्ट लक्षात ठेव. मोठी माणसं जेव्हा काही सांगत असतात ते एवढ्यासाठीच की त्यामुळे तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं आयुष्य जगता येईल. परिपूर्णता ही अपघाताने मिळवता येत नाही. ती सरावानेच प्राप्त करावी लागते. मला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली. खरंच, किती खरं आहे ना हे, की परिपूर्णता ही अपघाताने मिळवता येत नाही. ती सरावानेच प्राप्त करावी लागते. आपल्या ठायी जर खरंच जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर आपण आपल्या वयाच्या अगदी कुठल्याही टप्प्यावर बदलू शकतो. बदल सहज शक्य आहे. तुम्हालाही पटतंय ना हे? तर मग नेहमीप्रमाणेच लगेच चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब सर्व काही करून टाका. आणि हो, तुम्हाला जर मी केलेले हे अभिवाचन आवडत असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.